आपण दोघं त्याच्यासाठीच उपाशी. कसं आहे, आपण दोघं ना समदुःखी आणि समसुखी सुद्धा. पार्ट टाइम बॅचलर्स. हे मात्र तू बरोबर बोलला. आपल्या दोघांच्या बायका आणि मुली आहेत नगरला. आपण इथं पुण्याला नोकरी करतो. शनिवारी ऑफिस सुटलं की एसटी स्टँडला जायचं, मिळेल ती गाडी पकडायची आणि नगरला पळत सुटायचं. इतकंच आपलं आयुष्य आहे. खरंय. उरलेले 5 दिवस जे मिळेल ते ढकलायचं पोटात. पण एक बरं आहे, हा, आपल्याला पुण्यात चांगले मित्र मिळालेत, त्यांच्याकडे जाता येतं ना. हे अगदी खरं बोलला. हा, म्हणजे कसं आहे, शनिवार रविवारी आपल्याला कोणी ना कोणीतरी घरी जेवायला बोलवतच. आपण दोघं त्याच्यासाठीच उपाशी. व्हॉट अ ब्यूटी रे. फैंटास्टिक. क्या बात. लाजवाब. काय चालतीये रे. असं वाटतंय की हवेत उडते. काय रंग आहे. मन म्हणतंय या रंगाला कधी गंज ना चढो. काय कंडिशन आहे रे. A1. खरंय. एक गोष्ट सांगू. हा, खूप सांभाळून वापरण्याची गोष्ट वाटते. खूपच सांभाळून. बॉडी तर बघ. अरे त्याचा आकार तर बघ. तेच तर बघतोय भावा. मला वाटतंय खूप किमती असेल. अनमोल. एक सांगू भावा, ही बिघडणारी गोष्ट नाही वाटत. एकदा मिळाली ना तर लाईफ टाइम साठी आराम. ह्यात काही शंका. आरामच आराम आहे. जेव्हा तिने एंट्री घेतली तेव्हा तू पाहिलंस ना. हो, एका इम्पोर्टेड बाईकवर आली होती. बाईकवर आली होती. कोण बाईकवर आली होती. अरे ती मुलगी जी बाईकवर आली होती. मुलगी बाईकवर आली होती. अरे मित्रा, तू हे काय बोलतोयस. मी बाईकची गोष्ट करतोय आणि तू ही बेकारच्या गोष्टी करतोयस. अरे भावा, ही बेकार गोष्ट नाहीये. तुझ्या हृदयात छाती नाही, दगड आहे, दगड. एक गोष्ट सांगू, छातीमध्ये हृदय असतं, हृदयात छाती नसते. जे काय असेल ते. हा, पण एक गोष्ट आहे, मी माझ्या ब्रेनची हार्ड डिस्क स्कॅन केली. हा, आतापर्यंतच्या सगळ्या सुंदर मुलींचा डेटा आहे त्यात. त्याच्यातली हिची रँक दुसरी. दुसरी? हा. मग पहिली कोणाची?
पहिली सांगेल नंतर कधी. बाबा. तर अशा तऱ्हेने आमच्यातला बाप जागा झाला. त्याच वेळेस आम्ही दोघांनी ठरवलं, उद्या जर आपल्या मुलीने असे काही कपडे घातलेत ना तर ते मला चालणार नाही. तू काळजी नको करू सरे. आपण आपल्या मुलीवर खूप चांगले संस्कार करू. ते तर आहेच ग. पण तू काहीही म्हण, माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर मुलगी होती ती. माझ्या लिस्टवर सेकंड हायेस्ट रँकवर. पण तू विचारलं नाहीस काय फर्स्ट रँकवर कोण आहे? माहितीये मला, मीच आहे फर्स्ट रँकवर. एका सुंदर मुलीला पाहून सुद्धा तुला तुझ्या मुलीचीच आठवण आली ना रे. तुझ्यातला पुरुष आता वयात आलाय. जर सगळ्यांचा असा पुरुष वयात आला ना तर कोणत्याच आईला आपल्या लेकीची कधीच काळजी वाटणार नाही. बाबा. La 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra 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 ta ra